नमस्कार मंडळी, जाणीचे यज्ञकर्मच्या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी बेकिंगचा एक पदार्थ आणलेला आहे। फेब्रुवारी महिना सुरू झालेला आहे, प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो। तर या महिन्यामध्ये आपण छान छान केक किंवा आणखी काही काही गोड गोड छान बनवत असतो। पण आज हा गोडाचा जो बेकिंगचा पदार्थ आहे तो मी अजिबात गूळ साखर असं न वापरता किंवा कुठल्याही प्रकारचं पीठ न वापरता तयार केलेला आहे आणि खूप हेल्दी, खूप मॉइस्ट आणि तितकाच टेस्टी हा प्रकार आहे। आणि तो म्हणजे ब्राउनी बनवली आहे आज मी। आणि ही ब्राउनी आहे ओट्स आणि डेट्स अर्थात पेंडखजूर आणि ओट्स याची ब्राउनी आहे ही। त्यामुळे एकदम हेल्दी आहे आणि खूपच छान लागणारी आहे, एकदम मॉइस्ट आहे आणि तितकीच असं गिल्ट फ्री आपण खाऊ शकतो। तर अशी ब्राउनी आपण बघूया कशी करायची आहे। तर याच्यासाठी मी आधी घेतलेलं आहे 1 कप दूध। हे तुम्ही कोमट पण घेऊ शकता किंवा रूम टेम्परेचरवरचं पण घेऊ शकता। याच्यामध्ये मी अर्धा कप हे पेंडखजूर घेतलेले आहे। तर हे मी सीडलेस असल्यामुळे फक्त चिरून घेतलेले आहे। बिया असेल तर तुम्ही त्या काढून मग कसे त्याचे तुकडे करून घ्या, म्हणजे ते लवकर भिजतील आहे। आणि कोमट दूध असेल तर जास्त लवकर भिजतील किंवा थोडासा वेळ लागेल। तर 15 ते 30 मिनिटं तुम्ही याला भिजत ठेवू शकता, म्हणजे ते छान भिजून जातील। आपल्याला याची नंतर पेस्ट करायची आहे। आता आपण पीठ नाही वापरले तर ओट्स वापरलेले आहे। तर ही ओट्सची एकदम मस्त यम्मी ब्राउनी आपण करणार आहे, हेल्दी पण। तर हे ओट्स भाजायचे वगैरे काही नाही। हे 1 कप घेतलेले आहेत मी ओट्स आणि याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून कोको पावडर घालणार आहे। हे अनस्वीटेंड असेल तर जास्त उत्तम। तर हे आपण आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, छान पूड करून घ्यायची। तुम्ही याला गाळून म्हणजे चाळणीवर चाळून पण घेऊ शकता। तर हे जर तुम्ही आधी तयार करून ठेवलं ना तर हे एक प्रीमिक्स म्हणून तयार होऊ शकतं। तर हे ब्राउनीमध्ये तुम्ही पॅनकेकमध्ये असं मस्त वापरू शकता। हे असं मस्त प्रीमिक्स आहे, हेल्दी प्रीमिक्स। तर आपण याच्यामध्ये आता हे 1 कप ओट्स घातले, याच्यामध्ये आता अजून 1 कप मी बदाम पूड घालणार आहे, बदामाची पावडर घालणार आहे। तर तुम्ही याच्याऐवजी तुमच्याकडे ही नसेल तर तुम्ही 10-12 बदाम घ्या मस्तपैकी आणि ते ओट्स आपण जेव्हा बारीक केले ना तेव्हाच ते बारीक करून घ्या, त्याच्यासोबत मस्त होणार आहे। तर 1-1 कप घेतलेला आहे। पण जर तुम्हाला बदाम पावडर घालायचं नसेल तर तुम्ही 2 कप पूर्णपणे ओट्स पण वापरू शकता, आणखी उत्तम। त्याच्यामध्ये आता मी ना थोडेसे अगदी 2-3 टेबलस्पून खारीक पूड घातलेली आहे, माझ्याकडे होती म्हणून। ती नसेल तुमच्याकडे तर तुम्ही त्याच्याऐवजी इतर ड्रायफ्रूट्सची पावडर घालू शकता। आपले ते भिजलेले जे पेंडखजूर आहे ते आपण दुधात जे भिजवलं होते त्याची पण मी पेस्ट करून घेतली आहे मिक्सरला। ते आपल्याला आता नंतर याच्यात मी मिक्स केलेली आहे ओलसर। तर आपलं हे छान आता मस्त एक बेस तयार झालेला आहे ब्राउनीचा। आपण या बेसला छान व्यवस्थित एक कन्सिस्टन्सी आली पाहिजे, एक डो तयार झाला पाहिजे, म्हणजे बॅटर तयार झालं पाहिजे, डो नाही। तर बॅटर तयार झालं पाहिजे म्हणून आपण अजून 1 कप दूध घेतलेलं आहे आणि ते आपण थोडं थोडं करत मात्र घालायचं आहे, कारण तुम्हाला खूप पातळ करायचं नाही याला। त्याच्यामध्ये थोडं थोडं करत वापरा, कधी कधी थोडं कमी लागू शकतं, जास्त पण लागू शकतं। पण मी 1 कप घेतलेलं आहे। याच्यामध्ये मी 1/4 कप मेल्ट केलेलं बटर पण घातलेलं आहे। ते अनसॉल्टेड बटर होतं, तुम्ही थोडं सॉल्टेड पण घालू शकता किंवा याच्याऐवजी तुम्ही तूप किंवा थोडंसं ज्याला खूप वासाचा वगैरे नसणार असं तेल पण वापरू शकता, कसंही चालेल। तर हे आपण बिना अंड पण करतो आहे, त्यामुळे मी थोडंसं बटर पण घातलं आहे। आणि ओट्स हे थोडेसे कोरडे असतात, त्याला मॉइश्चर जास्त लागतं, तर ते छान मॉइस्ट अशी ब्राउनी व्हायला आपल्याला पूर्णपणे थोडंसं बटर आणि दूध याचा आधार घ्यावा लागणार आहे। त्यामुळे मी 2 कप दूध आणि 1/4 कप बटर घातलेलं आहे। आपलं हे बऱ्यापैकी मिश्रण तयार आहे। याच्यामध्ये मी डार्क चॉकलेटचे चिप्स घातलेले आहे थोडेसे, हे ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप करू शकता। आपलं हे पूर्णपणे बघा मी पूर्ण दूध वापरलेलं आहे, म्हणजे 2 कप दूध, 1 कप ओट्स, 1 कप बदामाची पावडर, त्याच्यानंतर अर्धा कप पेंडखजूर, थोडंसं खारीक पूड, थोडंसं कोको पावडर असं आणि बटर 1/4 कप इतके आपल्याला बेसिक जिन्नस याला लागलेले आहे। साधारण आजकाल प्रत्येकाच्या घरी असतात, त्यामुळे याच्यात विशेष असं काही नाही। तुम्ही बदामाच्या पावडरच्या ऐवजी पूर्णपणे ओट्स पण वापरू शकता। आता याच्यामध्ये आपण घालायचं आहे बेकिंग पावडर। याच्यामध्ये बेकिंग सोडा वापरायचा नाही, ही ब्राउनी आहे, फक्त याच्यात बेकिंग पावडरच आपल्याला लागणार आहे। तर ते 1 टीस्पून मी घातलेलं आहे आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं। पण बेकिंग पावडर घालायच्या आधी मात्र मी ओव्हन प्रीहीट करून घेतलेला आहे। तुम्ही कुकर किंवा कढईत करणार असाल तरीही ही ब्राउनी उत्तमच होईल, फक्त तुम्ही 15 मिनिटं आधी त्याला गरम करायला ठेवा कढई किंवा कुकरला। आणि मुख्य म्हणजे गरम करत असताना त्याच्यावर झाकण ठेवा, म्हणजे त्याची जी उष्णता आहे ती व्यवस्थित भांड्यामध्ये तयार होईल तोपर्यंत ते झाकण ठेवणं खूप गरजेचं आहे। आता मी हे एका केक टीनमध्ये काढून घेतलेलं आहे। हे सगळं बॅटर खाली मी बटर पेपर लावला होता। बटर पेपर नसेल तुमच्याकडे तर थोडंसं तेल, तूप किंवा बटर असं काहीही लावून तुम्ही ग्रीस करून घ्या त्या भांड्याला ज्याच्यात करणार असाल। आणि त्याच्यामध्ये आपलं हे बॅटर घालायचं, एकसारखं करायचं, थोडं टॅप करून घ्यायचं, लेवलला करून घ्यायचं। आणि मी हे 15 मिनिटासाठी बेक करायला ठेवलेलं आहे 350
फॅरनहाईटवर. म्हणजेच तुम्ही सेल्शियसवर 180 सेल्सिअसवर ठेवू शकता तुमच्याकडे ओव्हन असेल तर. आणि हे बघा, नाईफ एकदम क्लीन आली पाहिजे तोपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. जर थोडा कमी जास्त वेळ लागू शकतो, तुम्ही कसे करता आहे ते. कढई किंवा कुकरमध्ये थोडंसं 35-40 मिनटं लागतील याला. आणि थंड झालं की त्याच्या आधी आपण ना, ते कोरडं असतं थोडं सारण, म्हणून मी वरतून सुती कापड ठेवलं होतं 2-4 मिनटं आणि ते काढून घेतल्यानंतर डिमोल्ड केलं. एकदम मॉइस्ट अशी आपली ब्राउनी तयार झालेली आहे. ही एकदम गिल्ट फ्री खायला खूपच छान आहे, की ज्याच्यात साखर गूळ असं काही नाही आहे आणि ओट्स पण आहे. ते फायबरनी एकदम परिपूर्ण आहेत आणि हे तुम्ही मुलांना तर देऊ शकताच, पण स्वतःही खूप गिल्ट फ्री होऊन खाऊ शकता. मधल्या वेळेस जेव्हा भूक लागते, कधीतरी गोड खूप खावंसं वाटतं, त्यावेळेचा हा एकदम उत्तम ऑप्शन आहे. आणि फेब्रुवारी महिना आहे तर तुम्ही हे नक्की ट्राय करायला पाहिजे. त्याच्यासाठी ही खास रेसिपी आहे. तर ही रेसिपी ट्राय करायला मात्र अजिबात विसरू नका तुम्ही. वरतून जी साखर किंवा कॅरेमल घातलेलं आहे ते फक्त तुम्ही स्किप करा. ते दिसायला घातलेलं आहे आणि खूप सुंदर दिसते त्याच्यामुळे ब्राउनी. तर ही अतिशय उत्तम हेल्दी होणारी ब्राउनी नक्की करून बघा. खूप कमी वेळात पण तयार होते तशी पाहिलं तर नक्की ट्राय करायला विसरू नका. लाईक तर जरूर कराच या व्हिडिओला, शेअर पण करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत, मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा. अशा छान छान हेल्दी, यम्मी, टेस्टी रेसिपी आणि सुंदर सुंदर दिसणाऱ्या रेसिपीज बघायच्या असेल तर नक्की जाणीजे यज्ञकर मला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात अशा छान छान रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार. जाणीजे यज्ञकर्म.